नमस्ते. जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर बी-एससी कॉम्प्युटर सायन्स या वर्गाला प्रवेश घेतलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अ, कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, तसेच सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सेमिस्टर 3 आणि 4 साठी कोणकोणते विषय असणार आहे, तर या विषयांची यादी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आपणाला या रिलेटेड काही अडचण असेल, तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिले जातील. तर चला तर मग समजून घेऊया आपण. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर बी-एससी कॉम्प्युटर सायन्स 2024 पॅटर्न ज्याला आपण एन-ई-पी 2020 पॅटर्न म्हणतो. तर यांना कोणकोणते सब्जेक्ट असू शकणार आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून यूजी लेव्हलला म्हणजेच अंडर ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर आणि फर्स्ट इयरच्या वर्गांना एन-ई-पीचा पॅटर्न हा लागू झालेला आहे. त्यानुसार तुम्हाला हा 3 किंवा 4 वर्षाची हा डिग्री प्रोग्राम आहे. तसं पाहायला गेलं तर तुम्ही 1 वर्ष जर का पूर्ण केलं, तर तुम्हाला यूजी सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल. ओके. जर तुम्ही 2 वर्ष पूर्ण केले, तर तुम्हाला डिप्लोमा या नावाने तुम्हाला क्वालिफिकेशन भेटून जाईल. जर का तुम्ही 3 वर्ष पूर्ण केले, तर तुम्हाला थर्ड इयर बॅचलर डिग्री तुमच्या बी-एससी कॉम्प्युटर सायन्समध्ये भेटून जाईल. तर फोर्थ इयर जर का तुम्ही कंप्लीट केली, तर त्यामध्ये बॅचलर डिग्री ऑफ ऑनर्स अँड बॅचलर डिग्री ऑनर्स विथ रिसर्च या नावाने सुद्धा तुम्हाला डिग्री अवॉर्डेड केली जाईल. यासाठी तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 22-22 क्रेडिट आहे. म्हणजेच तुम्हाला एका वर्षात 44 क्रेडिटचा पॅटर्न आहे. पहिल्या वर्षात 44 क्रेडिट, दुसऱ्या वर्षात 88, तिसऱ्या वर्षात 132 आणि चौथ्या वर्षात 176 असे मिळून तुम्हाला एकूण 176 क्रेडिटचा 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल, की मी 3 वर्ष जरी डिग्री केली तर चालेल का? येस, तुम्ही 3 वर्ष डिग्री करून तुम्ही पुढचं शिक्षण सुद्धा घेऊ शकता. नो प्रॉब्लेम. यानंतर आपण काय करूया, थोडंसं इथे सब्जेक्टकडे बघूया. आपण फर्स्ट इयरचे जे काही सब्जेक्ट्स आहे, फर्स्ट सेमिस्टरचे ते आपण काय करूया या ठिकाणी बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे स्ट्रक्चर जे काही दाखवलेलं आहे, तर बी-एससी कॉम्प्युटर सायन्सच्या सेमिस्टर फर्स्टमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय असणार आहे, टोटल नंबर ऑफ क्रेडिट किती आहे, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टोटल 11 सब्जेक्ट असतात आणि एकूण तुम्हाला 22 क्रेडिट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सब्जेक्ट 1 हे जर का बघितलं, तर त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्सचं एक थिअरी सब्जेक्ट आहे आणि एक प्रॅक्टिकल आहे. ज्याला आपण मेजर सब्जेक्ट असं म्हणूया. ज्याला सब्जेक्ट कोड नाव दिलेलं आहे CS 101T प्रॉब्लेम सॉल्व्हिंग युजिंग सी प्रोग्रामिंग. म्हणजे सी प्रोग्रामिंगचं एक बेसिक नॉलेज तुम्हाला या ठिकाणी 2 क्रेडिटला भेटेल. तर त्याच रिलेटेड जो काही प्रॅक्टिकल आहे ज्याला लॅब कोर्स बेस्ड ऑन CS 102T यासाठी देखील तुम्हाला 2 क्रेडिट दिलेले आहे. जे व्हर्टिकल्समध्ये सब्जेक्ट सेकंडमधले जे काही 2 सब्जेक्ट आहे ज्यामध्ये एम-टी-सी म्हणजे मॅथ रिलेटेड तुम्हाला मॅट्रिक्स अल्जेब्रा 2 क्रेडिटला आहे. तर मॅथ रिलेटेड प्रॅक्टिकल तुम्हाला 2 क्रेडिटला आहे. असे मिळून टोटल सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 ला 4 आणि 4 8 क्रेडिट झाले. सब्जेक्ट 3 हा तुमचा इलेक्ट्रॉनिक रिलेटेड आहे. त्यासाठी तुम्हाला ELC 101T म्हणजे प्रिन्सिपल ऑफ एनालॉग इलेक्ट्रॉनिक्स हा विषय राहील. तर त्या रिलेटेड प्रॅक्टिकल 102P मध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिकल कोर्स फर्स्टमध्ये 2 क्रेडिटला राहील. असे मिळून सब्जेक्ट 1, 2, 3 ला प्रत्येकी 4-4 क्रेडिट असे 12 क्रेडिट या ठिकाणी होतात. नंतर पुढचा ग्रुप येतो व्हर्टिकलमध्ये तो म्हणजे OE किंवा GE ज्याला आपण ओपन इलेक्टिव्ह किंवा जेनेरिक इलेक्टिव्ह असं आपण त्याला म्हणतो. तर तुम्हाला OEचा सब्जेक्ट जो काही आहे तो अदर फॅकल्टी आहे त्यांच्या बास्केटमधून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी आहात म्हणून तुम्ही आर्ट्स, ह्युमॅनिटी, कॉमर्स एंड मॅनेजमेंट यांच्या फॅकल्टीचा एखादा सब्जेक्ट घेऊ शकता. जसं की एखादा विद्यार्थी कॉस्टिंगचा विषय घेऊ शकतो, अकाउंटचा घेतोय, मार्केटिंगचा घेतोय, नंतर जिओग्राफीचा घेऊ शकतो. असे देखील काही विषय महत्त्वाचे असू शकतात. यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे. त्यानंतर एस-सी-सीचं जे व्हर्टिकल आहे त्यामध्ये तुम्हाला अ, अ, त्याला आपण स्टॅटिस्टिकल म्हणूया. त्या रिलेटेड अभ्यासक्रम आहे ज्याला स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर कॉम्प्युटर सायन्स फर्स्ट असं नाव त्याला दिलेलं आहे. त्यासाठी पण 2 क्रेडिट आहे. तिसरा आहे ए-ई-सी ही लँग्वेज रिलेटेड आहे. फर्स्ट इयरला फर्स्ट सेम आणि सेकंड सेमला तुम्हाला इंग्लिशच लँग्वेज कंपल्सरी दिलेली आहे. त्यासाठी त्याला 2 क्रेडिटचा सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर व्ही-ई-सी जे काही दिलेलं आहे, तर व्ही-ई-सीमध्ये तुम्हाला ई-व्ही-एसचा जो काही सब्जेक्ट आहे, तो ई-व्ही-एसचा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी येत असतो. त्या ठिकाणी त्याला सुद्धा 2 क्रेडिट दिलेले आहे. पुढचा आहे आय-के-एस
इथे जेनेरिक IKS आहे, जो सर्वसामान्य भारतीय ज्ञान प्रणाली, ज्याला इंडियन नॉलेज सिस्टम असं आपण म्हणतो, त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट असे मिळून टोटल 22 क्रेडिटचा हा सेमिस्टर फर्स्टचा सिलेबस दिलेला आहे. तुम्ही सेकंड सेमिस्टरला गेलात आफ्टर दिवाळीनंतर, त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट 1 मध्ये तुम्हाला ॲडव्हान्स सी प्रोग्रामिंग भेटेल 2 क्रेडिटला. तर त्या रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल आहे त्याला लॅब कोर्स बेस्ड ऑन CS 151T म्हणू, त्याला 2 क्रेडिट आहे. सब्जेक्ट सेकंडमध्ये तुम्हाला मॅथ रिलेटेड ग्राफ थिअरी आणि मॅथेमॅटिकल प्रॅक्टिकल 2-2 क्रेडिटला हा सब्जेक्ट येईल. त्यानंतर सब्जेक्ट 3 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड आहे, ज्याला प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे 2 क्रेडिटला. तर त्या रिलेटेड प्रॅक्टिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिकल कोर्स 2 म्हणून आलेला आहे. ओळीचा सब्जेक्ट इथे सेम तुम्हाला जी काही बास्केट दिलेली आहे अदर फॅकल्टीची त्यातून सिलेक्ट करायचा. जो सेमिस्टर फर्स्टला ओळी घेतला, तोच सेमिस्टर सेकंड, थर्ड, फोर्थला तुम्हाला घ्यावा लागेल. ओके. आता त्याच्यानंतर चॉईस वगैरे करायची का नाही या संदर्भात तुम्हाला किंवा एखादा विद्यार्थी वेगवेगळ्या सेमिस्टरला ओळीचा विषय चेंज करू शकतो का? याबद्दल अजूनही संभ्रम आहे. विद्यापीठाकडून त्या संदर्भात जर का गाईडलाईन्स आली, तर ती तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. त्याकरता तुम्ही YouTube आणि Telegram चॅनलला अपडेट राहा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. SCCचा सब्जेक्ट पुन्हा आहे इथे स्टॅटिस्टिकल मेथड्स ऑफ, म्हणजे इथे स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर कॉम्प्युटर सायन्स सेकंड या नावाने तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. पहिल्या सेमिस्टरला थिअरी आहे, तर दुसऱ्या सेमिस्टरला प्रॅक्टिकल आहे. त्यानंतर AECच्या ग्रुपला तुम्हाला इंग्लिश लँग्वेज आहे. त्याच्यातला पुढचं व्हर्जन तुम्हाला सेमिस्टर सेकंडला तुम्हाला येणार आहे. VECमध्ये तुम्हाला परत EVSचा सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरला पण येतो, तो 2 क्रेडिटला आहे. तर इथे IKSच्या जागी तुम्हाला CCची बास्केट येते. याला को करिक्युलम कोर्सेस असं म्हटलं जातं. ज्यासाठी तुम्हाला हेल्थ अँड वेलनेस, योगा एज्युकेशन, स्पोर्ट्स अँड फिटनेस, कल्चर ॲक्टिव्हिटीज, NSS, NCC यापैकी कोणताही एक विषय तुम्हाला घ्यावा लागतो. यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट दिलेले आहे. या ठिकाणी पण टोटल सगळे 11 विषय येतात प्रॅक्टिकल आणि थिअरी धरून. त्यामुळे टोटल 22 क्रेडिटचा हा सिलेबस आहे. आता मार्कांचं जर का फर्गेशन केलं, तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट हा 50 मार्काला आहे. टोटल 11 सब्जेक्ट जर का धरले, 50 गुणिले 11 म्हणजे 550 मार्कासाठी 1 सेमिस्टर आहे. तर 2 सेमिस्टरचे जे काही मार्क असतात ते 1100 पैकी असतात. त्यानंतर सेमिस्टर 3चे जे काही सब्जेक्ट्स आहे, त्यामध्ये तुमचं व्हर्टिकल थोडंसं चेंज झालेलं आहे. सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला पहिला जो काही व्हर्टिकल आहे, ज्याला मेजर कोर म्हटलं जातं, ज्याला 4+2 = 6 क्रेडिट आहे. ज्यामध्ये तुम्हाला CS 201 नावाचा डेटा स्ट्रक्चर नावाचा सब्जेक्ट आहे, त्याला 2 क्रेडिट आहे. दुसरा सब्जेक्ट आहे थिअरीचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, त्याला DMS म्हटलं जातं, 2 क्रेडिट आहे. तर CS 203 या वरील जे काही 2 सब्जेक्ट आहेत, डाटा स्ट्रक्चर आणि डेटाबेस मॅनेजमेंट या रिलेटेड प्रॅक्टिकल असतं, त्याला 2 क्रेडिट आहे. त्यानंतर मायनर तुम्हाला 2 सब्जेक्ट आहे. 2+2 असे 4 क्रेडिट पण मायनरला दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला चॉईस आहे. इथे तुम्ही मॅथेमॅटिक्स घ्यायचा का इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचा. इट्स डिपेंड ऑन यू. ओके. तर तुम्ही आणि तुमचे सब्जेक्ट टीचर याच्याशी संगनमत करून काही विद्यार्थी मॅथेमॅटिक्स करतील, तर काही विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स करू शकतात. ओके. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 सब्जेक्ट आहे. एक सब्जेक्ट आहे CS 241, त्याला MN म्हणजे काय आहे? मायनर. ओके. त्याला प्रॅक्टिकलला 2 क्रेडिट आहे आणि थिअरीला पण 2 क्रेडिट आहे. ओके. त्याच्यानंतर OE किंवा JEEच्या बास्केटमध्ये जे अदर बास्केटमधून किंवा फॅकल्टीमधून तुम्ही घेतात, जो फर्स्ट इयरला जो OEचा होता, तोच या ठिकाणी सेमिस्टर 3 आणि 4 ला पण येणार आहे. ओके. त्यानंतर VSCची जी काही बास्केट आहे, त्यासाठी तुम्हाला व्होकेशनल स्किल कोर्सेस यामध्ये येतात. त्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं थिअरीचं नॉलेज आहे. नेक्स्ट सेमिस्टरला प्रॅक्टिकल या ठिकाणी येतं. याला 2 क्रेडिट आहे. नंतर AECमध्ये तुम्हाला लँग्वेजेस आहे. या ठिकाणी तुम्ही कोणतीही एक लँग्वेज सिलेक्ट करू शकता. मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी यापैकी कोणतीही एक लँग्वेज तुम्ही या ठिकाणी AECमध्ये सिलेक्ट करू शकता. एखादा विद्यार्थी म्हणेल, "इंग्लिश लँग्वेज घेऊ शकतो का?" तर सेकंड इयरला इंग्लिश लँग्वेज घेता येणार नाही, कारण फर्स्ट इयरलाच ऑलरेडी इंग्लिश लँग्वेज झालेली आहे. ओके. त्यासाठी 2 क्रेडिट आहे. नंतर IKS. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं IKS जो काही असणार आहे ना, तो तुमच्या मेजर सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. तुमचा मेजर सब्जेक्ट CS म्हणजे कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स हा मेजर सब्जेक्ट असतो. त्यामुळे IKSच्या सब्जेक्टचं नाव जे काही आहे ना, ते CS 201 IKST म्हणजे हा थिअरीचा सब्जेक्ट आहे. इंडियन नॉलेज सिस्टम इन कॉम्प्युटिंग. ओके. असा नावाचा सब्जेक्ट आहे. त्यासाठी 2 क्रेडिट आहे. नंतर CC इथं को करिक्युलम कोर्सेसमध्ये पण इथे तुम्हाला 5 ते 6 ऑप्शन आहे. त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी
सिलेक्ट करायचा आहे 2 क्रेडिटसाठी. ओके. नंतर आहे फील्ड प्रोजेक्ट ऑन जॉब ट्रेनिंग आणि सी-ई-पी ज्याला कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम असं म्हटलं जातं. सेमिस्टर 3 साठी तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट आहे. त्यासाठी मिनी प्रोजेक्ट्स तुम्हाला 50 मार्कासाठी करायचा असतो. त्यामध्ये 20 मार्क इंटरनल आणि 30 मार्क विद्यापीठाची त्याच्यावर व्हायवा घेतली जाणार आहे. त्यासाठी 2 क्रेडिट दिलेले आहेत. ओके. तर मिनी प्रोजेक्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या सेपरेट आहे. त्या ऑलरेडी तुम्ही त्या चेक केलेल्या पाहिजेत. ओके. सो या पद्धतीने सेमिस्टर 3चं स्ट्रक्चर दिलेलं आहे. सेमिस्टर 4च्या स्ट्रक्चरकडे आपण वळूया. सेमिस्टर 4 मध्ये पण स्ट्रक्चर थोडंसं तेच आहे. फक्त एक आय-के-एसच्या जागी इथं एस-सी-सीचा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. ओके. सो या ठिकाणी बघा मेजर सब्जेक्ट 4+2 साठी दिलेला आहे. डेटा स्ट्रक्चर सेकंड दिलेला आहे 2 क्रेडिटला. त्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स पार्ट सेकंड दिलेला आहे 2 क्रेडिटला आणि त्याचं प्रॅक्टिकल दिलेलं आहे वरील 2 सब्जेक्टचं 2 क्रेडिटसाठी. मायनरमध्ये तुम्हाला परत इथे मॅथ्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे. सेमिस्टर 3 मध्ये जर का तुम्ही मॅथ्स निवडला तर सेमिस्टर 4ला पण तुम्हाला मॅथ्स हा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ओके. त्या ठिकाणी तुम्हाला 2 थिअरी सब्जेक्टला क्रेडिट आणि 2 प्रॅक्टिकल क्रेडिट सब्जेक्टला क्रेडिट असे सब्जेक्ट जे काही मेजर कोरला आहे 6 क्रेडिट आहे, तर मायनर सब्जेक्टला तुम्हाला 4 क्रेडिट आहे. नंतर जी किंवा ओ-ईचा हा पण तुम्ही अदर फॅकल्टीच्या बास्केटमधून सिलेक्ट करू शकता, जो फर्स्ट इयर, सेकंड इयरमधून आहे. जर त्या ठिकाणी जर का चेंज करायचा असेल, तर तो तुम्हाला चेंज करून सांगितलं जाईल. त्याबद्दल काय असेल तर ती माहिती दिली जाईल. त्यानंतर पुढचा ओ-ईच्या सब्जेक्ट नंतर आहे व्ही-एस-सी. तर या ठिकाणी बघा सेमिस्टर 3 साठी तुम्हाला प्रॅक्टिकल होतं, सॉरी थिअरी सब्जेक्ट होता, तर सेमिस्टर 4 साठी तुम्हाला प्रॅक्टिकल दिलेला आहे. ज्याला तुम्हाला एडवान्स पायथॉन प्रोग्रामिंग दिलेला आहे. त्यासाठी 2 क्रेडिट आहे. तर ए-ई-सीमध्ये तुम्हाला लँग्वेजेस आहे. त्या पण पुन्हा पुढच्या लँग्वेज आहे. म्हणजे मराठी फर्स्ट घेतली तर आता मराठी सेकंड आहे. असं करू नका की सेमिस्टर 3ला हिंदी घेतलं आणि सेमिस्टर 4ला मराठी. तर असं होणार नाही. ओके. त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट दिलेले आहे. इथं एस-सी-सीचा हा नवीन सब्जेक्ट आहे. आय-के-एसच्या जागी हा सब्जेक्ट इथे मेन्शन केला जातो. त्याला नाव आहे एस-सी-सी स्किल एन्हान्समेंट कोर्सेस. त्यामध्ये प्रॅक्टिकल आहे. कॉम्प्युटर नेटवर्क्स किंवा स्टॅटिस्टिकल एनालिसिस युजिंग आर सॉफ्टवेअर या रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिकल दिलेलं आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला टोटल 2 क्रेडिट दिलेले आहे. पुढचा 7 नंबर दिलेला आहे व्हर्टिकलमध्ये सी-सी को-करिक्युलर कोर्सेस या ठिकाणी पण 6 ऑप्शन आहे. त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. त्यासाठी 2 क्रेडिट आहे आणि इथे लास्ट नंबर जे व्हर्टिकल आहे त्याला आहे फील्ड प्रोजेक्ट किंवा ऑन जॉब ट्रेनिंग आणि कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. तर सेमिस्टर 3 साठी फील्ड प्रोजेक्ट होता. आता कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम 2 क्रेडिटसाठी असणार आहे. छोटा मिनी प्रोजेक्ट्स आहे त्यासाठी 2 मार्क्स आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला स्ट्रक्चर आपण ऑलरेडी इथं दिलेलं आहे. सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचे पेपर कॉलेज लेव्हलला काढले जातात. ते चेक करण्याचं काम कॉलेज लेव्हलला होतं. एस-वायचे जे काही सेमिस्टर 3 आणि 4चे जे काही पेपर्स आहे, ते युनिव्हर्सिटी काढणार आहे आणि युनिव्हर्सिटीमध्ये त्याची तपासणी होणार आहे. प्रॅक्टिकल घेण्यासाठी जे काही एक्स्टर्नल येणार आहे, ते बाहेरून येणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिकलची चांगल्या पद्धतीने तयारी करा. ज्यामध्ये फील्ड प्रोजेक्टचं पण प्रॅक्टिकल एक्स्टर्नल लेव्हललाच होणार आहे. त्याची अपॉइंटमेंट एक्स्टर्नलच करणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे आय-के-एस. तर आय-के-एस विषयाचे पेपर देखील विद्यापीठच कंडक्ट करणार आहे. त्यामुळं व्यवस्थित पद्धतीने तुम्ही परीक्षेची तयारी करा. काही अडचण असल्यास आपल्या सब्जेक्ट टीचरला तुम्ही भेटू शकता. मेजॉरिटी काही प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. अशाच पद्धतीने आपण नवीन विषयाची नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.